तर आपण बघतोय की राज्याच्या राजकारणामध्ये सध्या ही प्रचंड चर्चा आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात। शरद पवार यांनी या सगळ्या संदर्भात जे वक्तव्य केलं ती सुप्रिया सुळे यापुढे याबाबतचा निर्णय घेतील। अजित पवार आणि सुप्रिया सुळेंनी मिळून हे सगळं ठरवायचं आहे। त्यानंतर हे सूचक विधान म्हणून त्याच्याकडे सुद्धा पाहिलं जाते। शरद पवार अनौपचारिक गप्पांमध्ये या सगळ्या संदर्भात काय म्हणाले होते ते आपण बघूया। पुढे कसं जायचं, एकत्र यायचं की नाही, सुप्रिया आणि अजित यांनी ठरवावं। यापुढे मी सक्रिय राजकारणात नसल्यामुळे सुप्रियासह पक्षातील इतरांनी निर्णय घ्यावा, असंही शरद पवार म्हणाले। प्रश्न विलनीकरणाचा नाही, कारण विचारसरणी कधी ना कधी एक होती। भविष्यात जर हे सगळे एकत्र आले तर मला आश्चर्य वाटणार नाही। पक्षात दोन प्रवाह आहेत, एकाला वाटतं अजित सोबत जावं, दुसरा प्रवाह भाजपपासून दूर राहावं या मताचा आहे। आमचे दिल्लीतील खासदार सुद्धा एकाच विचारानं बांधले गेलेले आहेत। संसदेत विरोधी बाकांवर बसावं की नाही हा निर्णय सुप्रियानं घ्यावा। शरद पवार यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये हे सगळं म्हटलेलं आहे आणि या सगळ्या संदर्भात राजकीय वर्तुळातल्या काही प्रतिक्रिया सुद्धा येत आहेत, बघूया। भाजपाची नीती वापरा आणि फेका अशीच नीती भारतीय जनता पक्षाची आहे। योजन थ्रो आले। आता कदाचित एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा, याच्या मागची राजनीती स्पष्ट आहे की आता पवार साहेबांची भूमिका काय यावर एवढ्या लवकर काही आपण भाष्य करणं उचित होणार नाही। परंतु एकूणच राष्ट्रवादीची भूमिका ही भारतीय जनता पक्षाचे जे काही डावपेच आहे त्यामध्ये काँग्रेसला कमकुवत करणं आणि काँग्रेसचा जनाधार तोडून प्रादेशिक पक्षाकडे नेणं। राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की स्पर्धक राहणार नाही राष्ट्रीय स्तरावर, त्यामुळे प्रत्येक राज्यामध्ये त्यांचे ते प्रादेशिक पक्षाला खतपाणी घालून ते झाड मोठं करायचं ते प्रयत्न करतात आणि काही दिवसानंतर मग खतपाणी आणि पाणी बंद करून टाकतात, म्हणजे दोनही उद्देश त्यांचे साध्य होतात। आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे चेले आहोत। आम्ही फटे लेकिन हटे नाही या भूमिकेचे। आम्ही सत्तेची आणि संस्थांची पर्वा करत नाही। नेशन फर्स्ट, स्टेट फर्स्ट ही भूमिका आमची जरूर आहे, पण आमच्या संस्था टिकाव्यात, आमचे कारखाने टिकावेत, कारखान्यावरची आमची माणसं टिकावीत, म्हणून आमचं राजकारण नाही आहे। आमचं राजकारण हे गरीब फाटक्या लोकांचं राजकारण, जे येतील ते आमच्याबरोबर ना त्या त्यांच्याशिवाय। हा वीर सावरकरांचा मंत्र जो आहे तो आमचा फिरणा असतो। आलात तर तुमच्या बरोबर, नाही तर तुमच्या शिवाय। राष्ट्रवादीमध्ये असलेली फूट ही कौटुंबिक फूट त्याला मानले जाते, म्हणून ते उद्या एकत्र येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्या पद्धतीचे त्यांचे संकेतही आहेत। प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने स्टेटमेंट देतोय, म्हणून ते एकत्र येणं हे काही नवीन नाही। आता भविष्यामध्ये काय होईल, शरद पवार पुन्हा काय आमच्या महायुतीबरोबर येतील का अजितदादा बरोबर राहतील की अजितदादा नेतृत्व करतील, हे सगळं प्रश्नचिन्ह आहेत। म्हणून उद्या राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करेल हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न ठरणार आहे।